माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत. आता हे छोटं हे सॅम्पल आहे. तुम्हाला जर वाटलं तर हे सगळ्या बाजूनीसुद्धा तुम्ही वाढवू शकाल. जे काय आहे ते मोठं डिझाईनसुद्धा करता येईल. तर यासाठी जे मोती घेतलेले आहे ते रंगीत मोती आणि पांढरे मोती हे दोन्हीही 5 नंबरचे आहेत. टुंगूस धागा 40 नंबरचा आहे. कात्री आणि सुई घेतलेली आहे. सुई ही 7 नंबरची आहे आणि सुई ही त्याच दुकानात मिळते ज्या दुकानातून आपण मोती विकत घेतो, तिथेच हे अवेलेबल होते. तर आता आपण हे डिझाईन करायला सुरुवात करणार आहोत. 4 मोती घेतलेले आहे रंगीत आणि दोरा काढून घेतलेला आहे याच्यातून आणि या दोरा इकडून इकडे निघालेला आहे. तर या मोत्यातून आपण दोरा परत एकदा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून आता तुम्ही पाहू शकता ह्या 4 मोत्यातून काढलेला आहे दोरा आणि याही मोत्यातून दोरा काढायचा. या मोत्यातून काढला दोरा आणि पुढे याही मोत्यातून दोरा काढू. आणि आता 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर परत या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि परत इथे 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे या मोत्यातून दोरा काढायचा आणि 3 पांढरे मोती घ्यायचे. त्यानंतर आता या मोत्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा. 3 पांढरे मोती घेतलेले आहे आणि दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातून रंगीत मोत्यातून दोरा काढून घेतला आणि 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. या रंगीत मोत्यातून आपण दोरा काढला. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढायचा आहे. याही मोत्यातून दोरा काढायचा आहे. आता इथे एक पांढरा मोती, एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे 3 मोती घेतले. त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि या रंगीत मोत्यातून, त्यानंतर आपण या मोत्यातून आणि या रंगीत मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आपण 3 रंगीत मोती घेणार आहोत. 3 रंगीत मोती घेतलेले आहे. त्यानंतर या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हा जो रंगीत मोती आहे एक बाजूचा, त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे परत आता 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार. परत आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो रंगीत मोती आहे त्या रंगीत मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे. आणि इथे सुद्धा आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे. त्यानंतर या रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेतला.
अशा रीतीने आता हे दोन आपण तयार केलेले. आता आपण काय करू की चौकोन तयार करायचा. तर आता परत इथे दोन पांढरे, म्हणजे एक पांढरा घ्यायचा, एक रंगीत मोती घ्यायचा आणि हा एक पांढरा. तीन मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून काढणार. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून या रंगीत मोत्यातून, या मोत्यातून, कारण जसं दुसऱ्या ह्याच्यात आपण केलं होतं तर सेम आता करत चालायचं आहे. फक्त हा कॉमन राहील आणि दुसरा चौकोन आपण तयार करू. त्यानंतर इथे आपण त्यानंतर आता आपण 3 रंगीत मोती घेणार आहोत. या रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून टाकणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा आपण काढून टाकला. परत 3 पांढरे मोती घेणार आहोत. या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घ्यायचा आणि परत 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या रंगीत मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत आणि परत आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा वरती काढायचा आहे आणि याही मोत्यातून दोरा इकडून घेऊ. असा करून इथून इथे काढला. त्यानंतर या मोत्यातूनही काढून घेतला आहे आणि याही मोत्यातून काढून. आणि आता इथे एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा असे 3 मोती घेणार आहोत आणि या मोत्यातूनच आता आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून, दोन्ही मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर आता आपण 3 रंगीत मोती घेणार आहोत. 3 रंगीत मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. 3 पांढरे मोती घेतलेले आहे. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता या मोत्यातून, रंगीत मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि परत इथे 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आता रंगीत मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला या दोघांना जोडायचं आहे म्हणून इथे आपण जे घेतले ते मोती ते आपलं सुकलेलं आहे. तर हे 2 मोती आपण इथून काढून घेऊ. पहिले हे मोती काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपण हा दोरा, ॲक्च्युली 3 मोती घेतले होते आपण, तिथे एकच घ्यायला पाहिजे होता. त्यानंतर या मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे आणि पुन्हा एक मोती घ्यायचा आहे आपल्याला. इथे एक मोती घेतला आहे. या मोत्यातून दोरा काढला. परत एक मोती घेतला आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा या
या रंगीत मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. अशा रीतीने आपला हा एक चौकोन तयार झालाचा. 3-4 चौकोन तयार झाले. आता आपल्याला या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी या मोत्यात. आणि आता इथे आपण एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा असे 3 मणी घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून. त्यानंतर आता इथे आपल्याला 3 रंगीत मोती घ्यायचे. 3 रंगीत मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या रंगीत मोत्यातून दोरा काढला आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले आहे. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या रंगीत मोत्यातून दोरा काढायचा आहे. 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि परत इथे आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले. या रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता या रंगीत मोत्यातून या साईडला यायचं आहे आता आपल्याला. त्यानंतर या मोत्यातून काढला, या मोत्यातून काढला. आता या मोत्यातूनही काढून घेऊ आणि याही मोत्यातून काढतो. आणि आता इथे आपल्याला 2 पांढरे, म्हणजे एक पांढरा पहिले घ्यायचा, रंगीत घ्यायचा आणि हा पांढरा घ्यायचा आहे आणि यामधूनच आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर आता हा जो रंगीत मोती आहे, या रंगीत मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला 3 रंगीत मोती घ्यायचे आहे. 3 रंगीत मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता या रंगीत मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला. या मोत्यातूनही दोरा काढला आहे आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. आणि या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला. त्यानंतर परत 3 पांढरे मोती घ्यायचे आणि या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर आता एक पांढरा मोती तो घेतला. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा, कारण हे कसं आहे, जोडले जातील हे इथे. त्यानंतर आता परत एक पांढरा मोती आणि इथून या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे. अशा रीतीने आपल्याला हा 6 चौकोन तयार झालेले आपले.
आणि आता दोरा आपल्याला इथे वरती घेऊन जायचा आहे पूर्ण. आता या दोन मोत्यातून काढला दोरा, याही मोत्यातून दोरा काढला. आणि आपण जसे आता हे चौकोन तयार केलेले आहे, आता पुढे कसं होईल की इथे एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे घेतले, मग हे 4चं तयार झालं. त्यानंतर तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की हे त्या टाईपमध्येच आता आपल्याला परत मग 4 रंगीत मोती घ्यायचे आहे, मग 3 रंगीत मोती, 3 पांढरे मोती, असं करून करून आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती घेतला आहे. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि या रंगीत मोत्यातून. त्यानंतर आता 3 रंगीत मोती घ्यायचे आहे. तीन रंगीत मोती घेतले, या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला. त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा, रंगीत मोत्यातून दोरा काढला, याही मोत्यातून दोरा काढून. आणि आता आपण परत 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा, रंगीत मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर याही रंगीत मोत्यातून दोरा काढला. आणि आता 3 पांढरे मोती घेणार आहोत. आणि सगळ्या शेवटी आता या रंगीत मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा वरती काढायचा आहे, याही मोत्यातून, रंगीत मोत्यातून. त्यानंतर याही मोत्यातून दोरा वरती काढला आणि याही मोत्यातून दोरा काढला. आणि आता पुन्हा आता इथे आपण एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मोती घेणार. असे पांढरा, रंगीत, पांढरा असे घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून. आणि इथे आपण 3 रंगीत मोती घेणार आहोत. 3 रंगीत मोती घेतले, या मोत्यातूनच आता या रंगीत मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे. इथे दोरा संपलेला आहे, तर मी दुसरा फ्रेश दोरा घेईल आणि त्यानंतर आपण पुढे सुरू करू. नवीन दोरा घेतलेला आहे. त्यानंतर 3 पांढरे मोती घेतले आणि इथून दोरा आपण काढून घेणार आहोत. दोरा इथून काढून घेतलेला आहे. त्यानंतर या रंगीत मोत्यातून दोरा काढला आणि इथे परत आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर या रंगीत मोत्यातून दोरा काढला आणि आता याला आपल्याला जोडायचं आहे, याच्याशी जोडायचं आहे. तर इथे आपण एक पांढरा मोती घेणार आहोत पहिले. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला आणि अजून एक पांढरा मोती घेऊ. आणि या मोत्यातून दोरा काढला आहे. अशा रीतीने हे आणखीन एक आपलं तयार झालेलं आहे. आता परत त्यानंतर दोरा जो आहे इथून काढून घ्यायचा आहे.
याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि शेवटी याही मोत्यातून दोरा काढायचा आहे. आणि आता इथे आता परत आपल्याला एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मणी घ्यायचे आहे. 3 मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे आणि याही मोत्यातून दोरा काढून घेणार आणि इथे 3 रंगीत मोती घ्यायचे आहे. 3 रंगीत मोती घेतले, या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेतला. आता इथे सुद्धा आपल्याला याला जॉईंट करायचं आहे. इथे आता परत आपण एक पांढरा मोती घेतला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर परत इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या रंगीत मोत्यातून दोरा काढायचा आणि परत आता 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले, या रंगीत मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा रंगीत मोती आहे, याच्यातून दोरा काढला आणि इथे परत आता 3 पांढरे मोती घेणार आहोत. आणि आता सर्वात शेवटी इथून मोती, या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. अशा रीतीने आपला ही जी आहे कलाकृती पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठी कलाकृती करायची आहे तर त्याचं एक्सटेन्शन परत आपल्याला, जसं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की परत दोरा इथे आणायचा, इथून सुरू करायचं, ज्या पद्धतीत सांगितलं आहे ते असं करून असं पूर्ण करायचं. तर जेवढी मोठी कलाकृती तयार करायची आहे तेवढी तुम्हाला तयार करता येऊ शकते. अशा रीतीने आपले हे कलाकृती पूर्ण झालेली आहे. हे सॅम्पल आहे एक, याचा उपयोग करून आपण मोठी रांगोळी तयार करू शकतो. जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.